नमस्कार मंडळी. तर हा ब्लॉग ॲक्च्युली खूप उशिरा येतो आहे, बट इट्स ओके, चालतं, असं काय नाही. सो इथे तुम्ही माझी मेहंदी बघू शकता. मी माझं शूट होतं आज मकर संक्रांतीचं, सो त्याच्या आधीच मी मेहंदी काढलेली. मी स्नेहाला बोललेली की स्नेहा, मला हवी तशी मेहंदी, मी तुला रील पाठवले, मला तशी ती काढून दे. आणि तिने तिचा टाईम अरेंजमेंट करून ती माझ्या घरी आली आणि इतकी सुंदर मेहंदी काढली स्नेहाने. जशी मला मागच्या वेळेस काढून दिलेली तशीच ही पण दिली. आणि ह्या मेहंदीमध्ये काहीतरी युनिक होतं जे रील्सला आता ट्रेंडिंग होतं. सो तिने तिचा इतका बेस्ट दिला आणि मी तिला नक्की मेन्शन करेन, तुम्ही तिला नक्की DM करा. सो मी इथे सगळं आवरायला घेतलं. फुलपाखरू तर काय नेहमीच येते, मॅन्डेटरी आहे, मी ते बघत बघतच कामं करत असते. सो मी आवरलं इकडे. आणि ना डाऊट होता मेहंदीच्या कोणचा, कारण की मेहंदी कोण घेताना त्यांना विचारलेलं की कलर येईल की नाही म्हणून. त्यांचं असं होतं की येस ब्रायडल मेहंदी आहे तर कलर येणार. बट नेहमी माझ्या मेहंदीचा कलर खूप डार्क असतो, बट या टायमाला जेव्हा मी तिला धुतली तेव्हाच खूप एकदम फिका कलर आलेला. म्हटलं की येईल नंतर. सो मला 12 वाजता बोलवलेलं, पण त्यांनी सांगितलं की मी कॉल करेन तेव्हा आहे. सो मी ते पोचले पार्लरला आणि ह्यांनी सगळं सेटअप केलं, हलवायचे दागिने आणि मेकअपचं सगळं सेटअप लावला. आणि आम्ही हळूहळू क्रिम्पिंगपासून ते सगळ्या गोष्टी करत घेतल्या आणि मेकअप रेडी झाला. इतका सुंदर आणि सटल मेकअप होता ना, म्हणजे खूप म्हणजे लाईट होता सगळं. तुम्ही बघितच असेल फोटोजमध्ये, आणि तुम्ही माझ्या फोटोज रील्सला इतकं प्रेम दिलं, या लुकला इतकं प्रेम दिलं. या कीर्ती मॅम आहेत ज्यांनी माझा इतका सेटल लुक केला. तुम्हाला पण असं लुक करायचं असेल तर त्यांना नक्की तुम्ही मेसेज करा. सो सगळं आवरलं मी आणि मी घरी आले. आणि घरी आल्यानंतर पण मी मेकअप आणि हेअरस्टाईल काहीच काढलं नव्हतं, कारण की मला खूप आवडलेलं. पण आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर हेअरस्टाईल मला खूप आवडलेली, कारण की माझा फॉरहेड बिग असल्यामुळे मला हेअरस्टाईल जास्त सूट्स होत नाही. बट कीर्ती मॅमने खूप ॲडजस्टेबल सगळं केलेलं आणि मेकअप पण एकदम सेटल केलेला. काही असं फाउंडेशन जास्त नाही, काही नाही. सो मी आवरून सगळं घेतलं आणि अचानकच मला सर्दी खोकला काप असं वाटायला लागलं. मी फ्रेश झाले आणि इथे स्किन केअर असं नाही, बट टोनर लावूनच सगळं एंडअप केलं मी स्किन केअर. आणि मग जेवून घेतलं आणि डायरेक्ट झोपले मी. सो आजचा ब्लॉग इतकाच होता. अजून मध्ये काही रिझनमुळे मला ब्लॉग टाकता नाही आले, बट आता कंटिन्यू राहते. सो स्टे ट्यून. बाय.